वाईट झालं मित्रांनो. हे बघा, हे वॅगाडोर बीच आहे. मस्त रे, एक नंबर. मॅप आहे. पार्किंग आहे पण 20 रुपये पर बाईक. टायमिंग आहे मित्रांनो 5 वाजता एंट्री. आपण फोर्टला पोहोचलो आहोत. हे बघा, हे तिकडे बघा, तिकडे जास्त बगळे बसलेत मित्रांनो. इथून पण दिसतंय मस्त पैकी. इथे 30 रुपये पार्किंग मित्रांनो. आणि हा आपला सूर्यास्त होता बघा. ही नाईट क्लब आहे ना, ही छोटी आहे. वॅगडार बीच मधली नाईट क्लब आहे मित्रांनो. मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आता मी चाललो आहे चपरा फोर्ट नॉर्थ गोवामध्ये. चपरा फोर्ट झाल्यानंतर आम्ही नाही, अंजुना बीचला जाणार, त्यानंतर वॅगडार बीच रिटर्न घरी येणार. कारण की आता वाजले 3:30, त्याच्यामुळे मला वेळ होईल. 3 स्पॉट होणार ह्या टायमाला. चला आता बघत राहणे, व्हिडिओचा आनंद घेतला. चला भाऊ ख्रिश्चन चालले बघा. हे चला बा, मस्त एक नंबर. चालेल बापरे, मस्त रे, एक नंबर. मित्रांनो हे बघा, आम्हाला हे 2 स्कूट्या भेटलेत. ती एक पसिनो आहे आणि ही एक पसिनो आहे. हे बघा, गोवाचेच आहेत. मस्त स्कूटी भेटली आपल्याला. ही बघा, नितीशला पण एक स्कूटी भेटली आहे. ती बघा, हा नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या. तर इथे आलात TVMला तर हे स्कूटीज तुम्ही बुक करू शकता इकडे. भाऊला पण पसिनो दिली आहे. एक गाडी साईडला गेली पूर्ण काय माझ्यासारखी. ही हलकी आहे एकदम, हलकी आहे एकदम. आवाज ब्रेकचा आवाज नाही दाखवतो यात. हळू चालू रे. मला रुपये दिलो पळवता. गावात गावात वेगळा आहे. गावात वेगळ्या पट्टा येतो अंगावर. बघायला भेटतं समुद्र कोकणमध्ये. मोठा ट्रेन आहे मित्रांनो. जर हे बघा, गोरं बिरं फिरत आहेत, हळू चालवा पाहिजे रनिंगला. मोठ्या गाड्या पण फिरत आहेत. आपल्या गावातल्या वर्गात हे कोणी झाड रात्रीच काय झाले. बोर्ड येत आहे की ना. आपण बोर्डला पोहोचलो बहुतेक. पण करू पार्किंग आहे. कोर्टला आलात की ते पार्किंग आहे, पण 20 रुपये पर बाईक. आणि ते सगळे स्टॉल आहेत छोटे मोठे. आणि आता हे आपल्याला 120 पायऱ्या काहीतरी चढायचे आहेत. किती? 120. आणि इथे बाहेर तुम्ही बाईक लावलात तर तुमच्यावर येते. बाहेर बाईक लावाल तेव्हा तुमच्या रिस्कवर लावायचं तर 20 रुपये भरून तिकडे मस्त की सेफमध्ये बाईक लावा. हे बघा, तर फोर्ट इथे
हे बघा छोटे मोठे स्टॉल आहे तिथे, कॅब पाहिजे तर कॅब घेऊ शकतो. फोर्ट हा बघा इथे दिसतो, हा बघा इथे फोर्ट आहे. चला आता हळूहळू चालत जाऊया. आणि इथे टायमिंग आहे मित्रांनो 5 वाजता एंट्री बंद होते, 6 वाजेपर्यंत चालू असतो. हे काय गाडी वरती न जाण्यासाठी बांबू लावून ठेवलेत. काय शांतीधाम, हा ओके शांतीधामची म्हणजे स्मशानभूमी. थकलंस की काय? मग काय. हो मित्रांनो, वरती पण जागा आहे पार्किंगला, पण यायला देत नाही बाईक बिक आणि गाडी पण. इथे बघा लोखंडी शिगानी हे करून ठेवलं म्हणजे दगड पडू नये म्हणून. आणि हे आता पायऱ्या आपल्या चालू झालेले आहेत. फोर्ट कुठला? चापोरा फोर्ट. याचे 120 पायऱ्या पण पार करणार, त्यानंतर मग फोर्ट किल्ला बघायला भेटेल आपल्याला. मित्रांनो इथून समुद्र बघा काय दिसतं, जबरदस्त बघा दिसतं, एक नंबर. वरतीच पडेल ओढू. हे इथून गाड्या थांब नाही. मस्त आहे की आपण फोर्टला पोहोचलो आहोत. हे बघा चापोरा फोर्टला पोहोचलो आहोत. काय मित्रा, अशा प्रकारे आम्ही 120 पायऱ्या चढलेलो आहोत. वेलकम टू गोवा. लेडी सिंगम. एस्टिमेटेड कॉस्ट रजिस्ट्रेशन वर्क इन प्रोग्रेस. आतमध्ये आपण प्रवेश केलेलो आहोत मस्तपैकी. आणि आतमध्ये आल्यावर एवढी माती दिसायला लागली बघा, आल्यासारखं वाटतं. ते काम करताना लोक त्यांची घरं आहेत. लांब लांबपर्यंत ते तसंच आहे वाटतं, दुसरं काय नाही. तर मित्रांनो आम्ही आलो आहोत चापोरा फोर्टला. ऊन पण आहे, नशीब तेवढं नाही ऊन आता, 4 वाजून गेलेत त्याच्यामुळे. मित्रांनो हे बघ सगळीकडे सेमच आहे, बाकी काय नाही. सगळे तिकडे बघा, तिकडे जास्त बगळे बसलेत. नाही माणसं आहेत ती, बगळे नाहीत. मित्रांनो हे बघा इथे एक हे समुद्राचा एक किनारा आहे बघा. हो मित्रांनो इथून पण दिसतंय मस्तपैकी, एक नंबर जबरदस्त. भाई आपण टोकावर चढलो आहोत मस्त. इथून जबरदस्त एक सीन दिसतो आपल्याला बघा. वाह काय कडक आहे. इथे बीच आहे कुठेतरी वाटतं. मस्त आहे की नजारा. ते बीच आहे बघा, पण हे बीच कोणतं आहे काय माहीत नाही. मस्त आहे की सूर्यास्त होतोय. वाव काय भारी रे, सूर्यास्त होतोय जबरदस्त. चला फोर्टचं तर झालं, आता आपण जाणार डायरेक्ट अंजुना बीच. मित्रांनो अशा प्रकारे चापोरा फोर्ट झालेला आहे आमचा. आता डायरेक्ट जाणार आम्ही अंजुना बीचला जाणार आम्ही. अंजुना बीच इथून आता 17 मिनिटावर आहे, तर तिकडून वॅगेडर बीचला. अंजुना बीच बघूया कसं आहे ते. नाईट म्हणजे संध्याकाळचं वातावरण कसं दिसतं, क्लायमेट कसं आहे ते बघायला भेटेल. तुम्ही बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेतला. पण घेतलेत कैरी, मसाला कैरी घेतलेत आपण मस्त आहे की. आता आपण निघालो होतो अंजुना बीच, 17 मिनिटाच्या अंतरावर आहे, 30 किलोमीटर अंतरावर. तर तिकडेच चाललं, तिकडून रिटर्न येताना वॅगेडर हॉटेल आपले 5:30 व्हिडिओचा आनंद घेतला बरोबर. मी कॅमेरा घेतलं पाहिजे तरी कॅमेराची. हे असे सीन भेटत नाही मित्रांनो. थोड्या वेळापूर्वी माझा कॅमेरा बंद होता, पण पोलीसवाले भेटले इकडे, गोव्याचे पोलीसवाले. तर गोव्याचे पोलीसवाले आणि त्या दोघांना अडवलं थांबवलं. त्याचं काय तिथे हे दारू वगैरे पितात ना, म्हणजे नमन वगैरे करतात, ते त्याच्यातून त्या मशीनमधून कळतं ना की पिलाय की नाही.
ते खूप मारायला सांगितलं आम्हाला दोघांना. त्याने पण खूप मारली, पण त्यानंतर मी पण मारली. तर काय नाही ना, फक्त चेकिंग करता असं बोलले. मी नंतर बोललो की कोकम सरच पिलं मी आता येताना. हसायला लागले मग. काय नाही एवढं काय टेन्शन. आणि अडवत असतील ना तर थांबा मित्रांनो, काय घाबरू नका. तुमच्याकडे लायसन्स पण ना बिंदास राहा, हेल्मेट घालून ना गाडी चालवा. मित्र असतात मध्ये जास्त. अरे सगळं मिक्स आहे तो. नाही पण ते जास्त तिकडे जागा आहे. मित्रांनो आपण आलो होतो अंजुना बीचला. हे मोठं रेस्टॉरंट आहे, गोविंदाचं गाणं लागलं आहे. इथे 30 रुपये पार्किंग. मित्रांनो बीचला बघा मित्रांनो मस्ती चालू आहे. बघा मित्रांनो मस्ती चालू आहे बीचला. हे आपलं गोव्याचं अंजुना बीच. आणि हा आपला सूर्यास्त होतो. हा बघा वेळ अजून सूर्यास्त होतोय मित्रांनो. हे बघा पॅरासेलिंग बघा, हे बघा चालू आहे पॅरासेलिंग. हे उघडे नागडे बघा मजा करतात. हे बघा गोवा हे मजा करू घेतात पाण्यात बिण्यात. एक तर यांना माहीत नाही समुद्राची काय आहे ती लेवल. सगळे एन्जॉयमेंट करतात. हा बघा आपला सूर्य, आपला बघा सूर्यास्त होतोय. अर्धा झाला आहे आणि ढग आहेत ना त्याच्यामुळे. आणि बोटी दिसतात बघा, छोटे छोटे बोटी दिसत आहेत बघा. मस्त सगळे म्हणजे एन्जॉय करतात मस्तपैकी, जबरदस्त. नुसती थकली आहे, एकदम दमली आहे पूर्णपणे. तुला आलं ना की इथे बीचच्याच समोर नाही बघा, ते कॉटेजेस आहेत, रेस्ट रूम आहेत वाटतं, छोटे छोटे कॉटेजेस. आणि हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत. तिकडे तर साऊंड सिस्टम चालू आहे. केलं झालं मित्रांनो. आता आपण अंजुना बीच तर तुम्ही बघितलात ना, कसं वाटलं तुम्हाला? आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता आपण जाणार वॅगाडर बीचला. वॅगाडर बीचला आपण जाणार आहोत. वॅगाडर बीच इथून 17-18 मिनटावर आहे. म्हणजे सेम जिकडे आपण चापोरा फोर्टला होतो ना तिकडेच वॅगाडर बीच आहे खाली. तिकडे त्या बीचला गेलो तिकडून मग परत वरती पुढच्या साईडला जायचं आपल्याला हॉटेलला रिटर्न. बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेतला. आता वॅगाडर बीचला भेट देऊया आपण. चला. गायचं वाईट झालं मित्रांनो. हे बघा हे वॅगाडोर बीच आहे. हे बघा मित्रांनो सेमच आहे जसं अंजुना बीच. आम्ही खाली नाही गेलो, वरतीच थांबलो आहे, वरतूनच बघतोय बीच. हे बघा इथून फोटोशूट वगैरे चालू आहे. एवढ्या टोकाला जाऊन बसतात ना जरा, आणि समुद्राचं काही सांगता येत नाही. इथे काहीतरी स्टॉल आहेत वाटतं छोटे छोटे. लाइटिंग बघा. मित्रांनो हे बघा इथून आपण इथे वॅगडरच्या टेकडीवर आलो आहोत. खाली बीच आहे आणि हे बघा ते चापोरा फोर्टवरून आपण बघत होतो ना ते फोर्ट बघा. फोर्ट म्हणजे हा फोर्ट इथे वॅगडर बीच. आणि ह्या साईडला पॉईंट इथे काय आहे बघा, इथे क्रॉस दाखवला आहे. क्रॉसचा पॉईंट आहे इथे. ते मित्र आपले जे हे आहेत पब्लिक आहे तिकडे फोटोशूट चालू आहे पब्लिकचा. छोटे छोटे बोटी हे बोट्स आहेत बघा. आणि इथे आपण जाऊन आलो मगाशी, इथे अंजुना बीच इकडे आहे बघा. म्हणजे सगळं बाजूबाजूला आहे बघा. ते काय आतमध्ये काय आहे का रेस्टॉरंट आहे वाटते.
आणि समोर आपलं वॅगॅडर बीच. आपण वरती होतो मगाशी, आता खाली उतरलो आपण. मित्रांनो तुमका काय दिसतं आता बघा, कारण काळोख झालेलो आता. म्हणजे असं बोल. हां, वॅगॅडर मगाशीच बोललो मी. आता बीचवर आलो, मगाशी वरती होतो. हे बघा मित्रांनो, आपण मगाशी इकडे होतो आणि आता आपण खाली आलो आहोत. हे दमले. बीच मस्त आहे आपलं, लांबच्या लांब एकदम. क्रिकेटची मॅच पण होईल वाटते इथे. असं पुढे पुढे एकदम समुद्र आहे दिसतो आहे बघा. वरतून आपण बघितला, खालून आता काय एवढा काय लांबचा काळोख झाला ना. पिंसान झाली, किती पिंसान झाली. तर हे बघा इथे काय ते छोटे स्टॉल दिसत होते ना वरतून, हे बघा नारळाची झाडं वगैरे लाइटिंग केलेली इथे बघा. ही आहे ती नाईट लाईफ छोटी छोटी. उद्या आम्ही तुम्हाला मोठी दाखवू. ही छोटी नाईट लाईफ. आता मोठी उद्या बघायला भेटेल मोठी. ती पण बागा बीचला आपण भेटू. त्या बागा बीचला नाईट लाईफ आपल्याला करायला मजा येईल. नाही ते काय ते नाईट लाईफ ती कुठली ती लिटोज लेन. हां लिटोज लेन. ही नाईट लाईफ आहे ना, ही छोटी आहे. वॅगडार बीचमधली नाईट लाईफ आहे. आपण उद्या बघणार आहोत ना, ती बागा बीचमधली आहे. ती नाईट लाईफ मोठी आहे. फॉरेनर काहीतरी करतायत, काहीतरी आता दाखवतील आता. त्यांचं काहीतरी डान्स आहे वाटतं. आगीचे गोळे घेऊन ते डान्स करतात. सगळं पब्लिकचे रिॲक्शन. वायगडच्या इथं ना द्वारका म्हणून प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे. आम्ही आता तिथे एंटर करत आहोत आणि तिकडे जेवून घेणार थोडं. स्टार एकदम. पण कॅशू नट करी घेतलं आहे. पहिलं एकच मागवणार आहे. स्टार्टर मागवू का? त्याआधी बटर चपाती आणि प्लेन चपाती पण घेतली आहे, कारण की याच्यात नान नाहीत. व्हेज क्रिस्पी स्टार्टरसाठी काय रे चायनीज स्टार्टर मागव काय? स्टार्टरसाठी सूप घेतलं आहे, कारण की इथे चायनीज स्टार्टर काय भेटणार नाही. तळलेले पदार्थ काय भेटणार नाहीत. गॅस काय सिलेंडर संपलेले आहेत सगळे. वाटलं गोवा गोवा गोवा. त्याच्यामुळे आम्ही सूप घेतलं आहे स्टार्टरसाठी. व्हेज मंचुआ सूप 2x4 सूप. स्मेलवरून तर चांगलं वाटतंय ना करी. हे काय साईज बघ ह्याची. हे बघ बटर चपाती बघा, साईज बघा, छोटी साईज आहे. ही आपली गहूची साधी चपाती. पण हे गहू काय सगळं पीठ वाचल्यावर का वाटतं मला. कोणतरी नवीन नवी वाटतात त्यांची चपाती बनवणार. नटकरीमध्ये काजू जास्त दिसतात. मित्रांनो, आजचा गोवाचा पहिला दिवस होता आमचा नॉर्थ गोवामधला. तर आम्ही चापोरा फोर्ट तुम्ही बघितलं, त्यानंतर आपलं अंजुना बीच, त्यानंतर आपलं हे वायगॅडर बीच. तर आमच्या हालत पण आम्ही दमलो नाही एवढे प्रवास करून. म्हणजे मुंबईवरून प्रवास करून डायरेक्ट मग आम्ही पटकन हे 3 स्पॉट हे पटकन आजच्या दिवसाला करायचे होते. ते त्याच्यामुळे आम्ही दमलो आहे खूप. आता आंघोळ करणार, फ्रेश होणार, असते की थोडासा टाईमपास करून मग झोपणार. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला? व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन युजर्स जे माझ्या चॅनल जे असतील ना, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ येत राहतील. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता उद्या आपण नॉर्थ गोवामधलंच अबुडा फोर्ट, बागा बीच, कालंगड बीच, कॅन्डोलिन सगळं करणार आहोत. तर नाईट लाईफ काय असेल ते पण करणार आहोत. तर बघा उद्याचा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण आता उद्या आपण जे ॲक्टिव्हिटी करणार आहोत ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेल. बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेतला. तर असेच व्हिडिओ येत राहतील. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.